सारंग सावली आणखी जवळ येणार. सारंगच्या आयुष्यातलं सावलीचं स्थान आता जगासमोर येणार. सारंगला साथ देणारा स्पर्श आता त्याची ओळख पटणार. सावल्याची जणू सावली या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते. मालिकेत फायनली सारंग आणि सावली जवळ येताना दिसत आहेत. दोघांची एक गोड गोष्ट सुरू होताना दिसते आणि या सगळ्यातच आता पुन्हा एकदा सावलीचं सारंगच्या आयुष्यातलं अढळ स्थान आता जगासमोर येणार आहे. येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे. सारंग, सावली आणि घरातले सगळे मंदिरात जाण्यासाठी तयार झालेले असतात. तिथे जगन्नाथ सुद्धा असतो. त्यावर सारंग घरातल्यांना म्हणतो की आई, आपण दश अमावस्येला मंदिरात दिवे लावले तर आपल्या घरात नेहमी चांगलंच होतं म्हणून. त्यावर जगन्नाथ म्हणतो की कोणीही कुठेही जाणार नाही, आज कोणीही घराबाहेर पडणार नाही, सारंगच्या आयुष्याला धोका आहे म्हणून. यावर तिलोत्तमा म्हणते की हे सांगण्याचा हक्क तू हिरावलायस, हे सांगण्याचा अधिकार तुला नाही. आणि त्यावर सारंगला समजवण्याचा प्रयत्न करतो जगन्नाथ. त्याला म्हणतो की सावली तुझी आयुष्य रेखा आहे. त्यावर तिलोत्तमा म्हणते की तू खोटं बोलतोयस आणि तुझ्या लेकीला मी आमच्या सोबत मंदिरात घेऊन जाणार नाही. आणि ते सावलीला घरी सोडतात आणि बाकी सगळे कुटुंबीय मंदिरात जाऊन पोहोचतात. रात्र होते, मंदिरात पूजा चालू असते, पण सारंग मात्र दिवे लावत असतो. भर रात्री सारंग एकटाच मंदिरा बाहेर असतो. इकडे तिलोत्तमाला अचानक कळतं की ह्या सगळ्यामध्ये सारंग नाही. तिला काळजी वाटते आणि ती सगळ्यांना म्हणते की माझा सारंग एकटा बाहेर आहे, त्याला आपल्याला घेऊन यावं लागेल. आणि सगळे सारंगला शोधण्यासाठी निघतात. पुढे बघायला मिळतं की इकडे अंधारात वाटेत मात्र सारंगचा तोल जातो आणि त्याला अचानक चक्कर सुद्धा येते. सारंगचा जीव धोक्यात आहे. त्याला काहीच कळत नाही आहे की नेमकं त्याच्यासोबत काय होतंय. पण तेव्हा मात्र तोच हात पुन्हा एकदा त्याच्या मदतीला येतो, ज्याने याआधी सुद्धा सारंगला अंधारात अनेक वेळा मदत केलेली असते आणि त्याला स्पर्शाची ओळख होते. तो डोळे उघडण्याआधीच म्हणतो की हा तोच स्पर्श आहे जो मला नेहमीच अंधाराच्या वेळी मदत करत आलेला आहे. आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून सावली असते. हो, सावली येऊन पोहोचते सारंगचा जीव वाचवण्यासाठी आणि समोर सावलीला बघून ओळख पटलेली आहे स्पर्शाची हे बघून सारंग खूप खुश होतो आणि म्हणतो की कायम तूच माझी साथ देत आली आहेस तर, आणि तिला घट्ट मिठी मारतो. तोपर्यंत तिलोत्तमा आणि घरातले सगळे तिथे पोहोचतात. तर सारंगच्या आयुष्यातलं सावलीचं स्थान आता या सगळ्यांसमोर आलेलं आहे. तर सध्या तरी सारंग आणि सावली एक होताना दिसत आहेत आणि तिलोत्तमा मात्र रागावलेली दिसते. बघणं फार महत्वाचं असणार आहे की ही गोष्ट नेमकं काय वळण घेणार. तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसतोय. तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी डेली गप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.